नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अर्जुन भैरवीला घेऊन कॅन्टीनमध्ये येतो. तेव्हा हर्ष आणि निच्चुरे पण त्यांच्या मागे येतात आणि चोरून त्यांचे फोटो काढू लागतात. तेव्हा हर्षा म्हणत असते, अरे यार, बॅगच येते, जरा जवळून काढता येईल का ते बघा. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, ट्राय करतो, आणि तिथून उठून बाजूला जाऊन त्यांचे फोटो काढू लागतो. भैरवी आपली शांत बसलेली असते तिच्या विचारांमध्ये. तेव्हा अर्जुन तिला आवाज देतो, भैरवी, आणि सांगू लागतो, मी बेंगलोरला असताना माझी एक कलीग होती, म्हणजे मैत्रीणच. ती ना अशी डिप्रेशन फेजमधून चाललेली. मी ना तिला दररोज डिनर डेटला घेऊन जायचो. तेव्हा ती माझ्यावर एकदम इम्प्रेस झालेली, म्हणजे प्रेमातच पडलेली. पण काय झालं यार, मी अचानक मुंबईला आलो आणि मला तू भेटली. आय मिस्ड यू सो मच यार. नाही म्हणजे मला ना असं वाटतंय हे सगळं रिवाइंड झालं, म्हणजे आपल्या स्कूल डेज, सगळ्या गोष्टी पुन्हा ताज्या होत आहेत. तेव्हा तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो, कम ऑन कंपॉस यार, अगं तू नाराज होऊ नकोस, धिस इज लाईफ. तेव्हा निच्चुरेचं गपचूप फोटो काढायचं काम सुरू असतं. अर्जुन भैरवीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असतो, भैरवी, तू जर नाराज असली ना तर मला नाही आवडत यार. तेव्हा हर्षा निस्तुरेला आवाज देऊन म्हणते, इकडे ये, जवळून काढ आणि झूम कर. तेव्हा अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा अर्जुन इकडे तिकडे बघू लागतो. समोरून त्याला वेटर येताना दिसतो. तेव्हा अर्जुन त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली पाडतो. तेव्हा त्याच्याजवळचं ड्रिंक निच्चुरेच्या अंगावर सांडतं. तेव्हा निच्चुरे रागामध्येच त्याला बोलू लागतो, अरे तुला बघून चालता येत नाही का. तेव्हा समोर अर्जुन उभा असतो. त्याला बघून अर्जुन म्हणतो, निच्चुरे, तुम्ही इथं. हर्षा मात्र पटकन वळून तोंड लपून बसते. तेव्हा निच्चुरेचे मात्र ततफप होते आणि तो इथे हर्षा पण माझ्यासोबत आहे असं त्यांना सांगतो. तेव्हा भैरवी म्हणते, हर्षा, व्हॉट. तेव्हा हर्षा समोर येऊन भैरवीला म्हणते, हाय भैरवी. तेव्हा भैरवी म्हणते, व्हॉट इज सरप्राईज. तेव्हा हर्षा म्हणते, आम्ही इथे डिनरला आलो होतो. तेव्हा भैरवी म्हणते, ओ, हाऊ कम आर यू. तेव्हा हर्षा म्हणते, का, जर तुम्ही दोघं डिनरला जाऊ शकता तर आम्ही दोघं का नाही जाऊ शकत, राईट. तेव्हा भैरवी म्हणते, नाही, ऑफकोर्स येऊ शकतात, पण आम्ही कसं जुने मित्र आहोत, म्हणजे फक्त मित्र आहोत. पण तुम्ही पण, हे मला माहीत नव्हतं. चेतनला माहीत असेल, आय होप. तेव्हा अर्जुन भैरवीला विचारतो, हा चेतन कोण. तेव्हा भैरवी म्हणते, अरे चेतन तिचा नवरा. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओ, एनिवेज, माहिती असणं नसणं काही फरक पडत नाही ना. आणि तो त्यांना विचारतो, ठीक आहे, आपण एकत्र जेऊयात. तेव्हा भैरवी म्हणते, या प्लीज जॉईन अस. तेव्हा हर्ष आणि निच्चुरे दोघंही म्हणतात की नाही, सम अदर टाइम्स, आणि ते त्यांना टाळू लागतात. तेव्हा अर्जुन मुद्दामच म्हणतो, तुम्हाला प्रोजेक्टमधून काढून टाकीन. आणि सगळेजण डिनरसाठी बसतात. अर्जुन त्यांना विचारतो, मला सांगा, कोणी डेझर्ट वगैरे घेणार आहे. तेव्हा हर्ष म्हणते, नो, नॉट फॉर मी. तेव्हा निच्चुरे म्हणतो, सर, वी आर रिअली सॉरी, आमच्याकडून चुकून चूक झाली. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओ, चुकून चूक झाली. अहो, माणसाकडूनच चुका होतात ना, पण बरं झालं आपली इथे भेट झाली. तेव्हा हर्षा मुद्दामच खोचून बोलते, हो, त्यानिमित्ताने मला तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळाल्या. तेव्हा भैरवी तिला उत्तर देत म्हणते, मला पण तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळाल्या. आता डिनर करून झालेलं असतं, त्यामुळे निच्चुरे घाईने म्हणतो, सर, आता आम्ही निघतो. तेवढ्यात वेटर येऊन बिल देतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक गोष्ट राहिली, तेवढं बिल द्या. तेव्हा निच्चुरे त्याच्याकडे आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, मी. तेव्हा अर्जुन मुद्दामच त्याला म्हणतो, मी आहे ना, माझं वॉलेट घरी विसरलो, चुकून चूक झाली, आणि माझं ऑनलाईन पेमेंट पण चुकून चुकलं, मग बिल द्याल ना. आणि तो भैरवीला म्हणतो, चल आपण निघूयात. आणि ते दोघं जायला निघतात. तेव्हा अर्जुन परत फिरून येतो आणि त्यांना म्हणतो, आणखी एक गोष्ट, पुन्हा अशी चुकून चूक परत करू नका. गुड नाईट. असं म्हणून अर्जुन पण तिथून जातो. ते गेल्या निच्चुरे हर्षाला म्हणतो, नशिबाने काही बोंबाबोंब नाही केली. मोठ्याने जर काही बोलला असता तर फटके पडले असते आपल्याला. तेव्हा हर्षा म्हणते, वाटलं होतं त्यापेक्षा शहाणा निघाला अर्जुन.
आता लोचात झाला ना, त्याला कळलं की आपण त्याच्यावर वॉच ठेवून होतो म्हणून. आणि ती म्हणते, निच्चुरे यार, एक काम नीट जमत नाही तुला. आणि काय, चुकून चूक झाली? रिअली यू इडियट. तेव्हा तो म्हणतो, पण आता एक चुकून काम बरोबर झालंय. आपल्याला फोटो मिळालाय असं म्हणून ते दोघं एकमेकांना टाळी देत हसू लागतात. इकडे ईशान ड्रॉइंग काढत असतो, इरा तिचा अभ्यास करत असते आणि संयमी मोबाईल बघत असते. तेव्हा अशोक मामा त्यांना येऊन विचारतात, काय आज चिल्लीपिल्ली, आज एवढी शांत का? भांडण बिंडण झालं की काय? त्यावर इरा म्हणते, नाही आजोबा, अजिबात नाही. तेव्हा ते विचारतात, मग बोलत का नाहीत एकमेकांशी? त्यावर ईशान म्हणतो, अहो आजोबा, एकमेकांशी बोलून बोलून कंटाळा आलाय आता. तेव्हा संयमी म्हणते, दिवसभर कोणीच नसतं ना, तर आम्हीच असतो एकमेकांना, त्यामुळे रात्रीपर्यंत बोलून बोलून सगळे टॉपिक संपतात. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, अरे तुमची फनफेअरची तयारी कुठवर आली? त्यावर ईशान म्हणतो, आम्ही नेटवर सर्च करतोय, तसा प्लॅन ठरलाय, पण आता कसं वर्कआउट होईल माहीत नाही. त्यासाठी आम्हाला मोठ्या कोणाची गरज लागणार आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग मी आहे ना, मी कशासाठी? त्यावर संयमी म्हणते, नाही नको आजोबा, तुम्ही दिवसभर खूप काम करून थकतात, त्यामुळे तुम्ही आराम करा, आम्ही फिगर आऊट करू. तेव्हा अशोक मामा थोडे इमोशनल होऊन म्हणतात, तुम्हाला खूप एकटं एकटं वाटत असेल ना? सॉरी, मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकत, खरंच आय एम रिअली सॉरी. तेव्हा संयमी त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, आजोबा तुम्ही असं काही बोलू नका ना प्लीज. वी नो तुम्ही हे सगळं आमच्यासाठीच करताय. इकडे अर्जुन आणि भैरवी हसत हसत बाहेर येतात. तेव्हा भैरवी अर्जुनला म्हणते, तू वेडा आहेस का? प्रत्येक गोष्टीत नौटंकी केलीच पाहिजे का? आणि तू जाशील निघून, तू गेल्यावर ती हर्षा माझाच बेत बघेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू परत मला बोलव, मी बघेल त्यांच्याकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो निच्चुरे स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतो, माझ्या तर जाम डोक्यात जातो. तेव्हा भैरवी म्हणते, ती हर्षा पण त्याच कॅटेगरीतली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तिला तर तुझी जागा घ्यायची होती, बॉस व्हायचं होतं तिला, बॉस. हे ऐकून भैरवीला धक्काच बसतो आणि ती म्हणते, व्हॉट? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, ते दोघं ना मला एकदम कोंबड्यांसारखे वाटतात, असे टुकटुक बघत असतात, बचके आणि बचकी. तेव्हा भैरवी म्हणते, हा आपल्या शाळेतला शब्द, आपण म्हणायचो, काय अर्थ रे याचा? त्यावर तो म्हणतो, अर्थ कसला, आपण असंच आवडायचं म्हणून बोलायचो. तितक्यात अनिशचा फोन येतो. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, अरे किती फोन ट्राय केला तुला, तू फोन का नाही उचलत आहे, कुठे आहेस तू? त्यावर अनिश म्हणतो, अगं मी बाहेर जरा तुषारसोबत जेवायला आलेलो. तेव्हा भैरवी म्हणते, ओके, मी पण अर्जुनसोबत जेवायला आलेले. हे ऐकल्यावर अनिशला राग येतो आणि तो म्हणतो, ओ आय थॉट सो, असं म्हणून तो फोन कट करतो. तेव्हा भैरवी म्हणते, अरे ठेवला याने फोन, आणि ती घरी यायला निघते. भैरवी जेव्हा घरी येते तेव्हा अनिश तिची वाट बघत असतो. भैरवी आल्यावर अनिश तिला विचारतो, हे काय, आज एकटीच आलीस? अर्जुन नाही आला सोडवायला? त्यावर ती म्हणते, अरे विचारलं होतं त्याने मला, पण मीच नाही म्हटले. तेव्हा अनिश तिला विचारतो, त्याचे मुंबईत तू सोडून इतर कोणी मित्र नाही आहेत का? तेव्हा भैरवी म्हणते, आय डोंट नो, असतील. त्यावर अनिश म्हणतो, मग त्यांना का नाही भेटत तो? तेव्हा भैरवी म्हणते, याबद्दल आम्ही कधी बोललो नाही रे. भैरवी पुढे काही बोलणार तेवढ्यात अनिश तिला म्हणतो, निघूया, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. घरी आल्यावरती राधावहिनी भैरवीला विचारते, उद्या आम्हाला ऑफिसला जाताना रायरेश्वराच्या मंदिरात घेऊन जाशील का? त्यावर भैरवी म्हणते, मी सोडलं असतं, पण मी उद्या ऑफिसलाच जात नाही आहे. तेव्हा अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात. किशभाऊ म्हणतो, म्हणजे वर्क फ्रॉम होम का? त्यावर भैरवी म्हणते, नाही, म्हणजे मी उद्या सुट्टी घेतली आहे, मी कामच करणार नाही आहे. हे ऐकून मुलांना मात्र खूप आनंद झालेला असतो. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, मग ऑफिसचं काम कोण करणार? तेव्हा भैरवी अनिशकडे बघून म्हणते, हल्ली मी सारखी बाहेरच असते ना बाबा, त्यामुळे मला घरच्यासाठी आणि मुलांसाठी वेळ देता येत नाही आहे. त्यावर ते विचारतात, मग आपल्या 4 दिवसाच्या डेडलाईनचं काय? आणि ते म्हणतात, 1 मिनिट, पहिली गोष्ट मनातून हा अपराधीपणा काढून टाक. तेव्हा भैरवी म्हणते, पण बाबा अहो, मला घरासाठी वेळच देता येत नाही आहे. त्यावर ते म्हणतात की तुझं काम आधी महत्त्वाचं आहे, तुझ्या कामावर लक्ष दे,
पण करिअरमधले हे 4 दिवस तुझ्या आयुष्यात परत येणार नाही आहे. आणि ते अर्जुनकडे बघत म्हणतात, काळजी करू नकोस, घरातलं कुणीही तुझ्यावर चिडणार नाही. आणि जर चिडलंस तर त्याला समजावून सांग, नाहीतर सरळ दुर्लक्ष कर. हे ऐकल्यावर अर्जुनला मात्र आणखीच राग येतो आणि तो रागात तोंडावर पांघरून घेतो आणि झोपतो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.